किट्टूच्या पप्पासाठी खूप दिवसापासून माझा विचार होता की हेडफोन आणायचा, तर किट्टूचे पप्पा नाहीच बोलत होते की मला हेडफोन नको आहे, मी दुसरीकडून मित्राकडून घेऊन येईल, त्याच्याकडे एक्स्ट्रा आहे असे बोलत होते. तर मग मी तरी बरेच दिवस झाले ते असेच नाही का रोज झोपताना हेडफोन लावून म्हणजे नाही का मी तर हेडफोन टाकत होते, पण किट्टूच्या पप्पाच्या मोबाईलचा आवाज माझ्या कानामध्ये येत होता. त्यासाठी म्हणून मी म्हणलं की चला आपण किट्टूच्या पप्पाला सरप्राईज देऊया. मी त्यांना सांगितलं नव्हतं. छानपैकी मस्त हेडफोन वगैरे ऑर्डर केला मी ब्लिंकिटवरून. तर हे मला स्वस्त पडलं म्हणून मी घेतलं. हे मला पडलं 300 रुपयाला. तर मी म्हणलं चला ओके आहे, 300 रुपयाला जर खराब पण झालं तर एवढं नुकसान नाही होणार. आणि याच्यामध्ये छोटं ते चार्ज करायचं पण मिळालेलं आहे. आणि किट्टूच्या पप्पांना मी सरप्राईज देणार होते खूप दिवसापासून. ॲक्च्युली हे मला माझ्यासाठी घ्यायचे होते हेडफोन, पण किट्टूच्या पप्पासाठी नव्हते, म्हणून मी म्हणलं का चला किट्टूच्या पप्पालाच देऊया आपण. तर हे ब्लिंकिटवरून मी ऑर्डर केलं आणि इथं किट्टू मला म्हणत आहे की लावून दे मला, तर मी त्याला लावून पण देतं. याच्यासोबत छोटं चार्जर पण मिळालेलं आहे. किट्टूचे कानानं एवढे छोटे छोटे आहेत ना, तर त्याच्या कानामध्ये बसत पण नव्हतं हे. तर तो रडत होता की मला दे म्हणून, आणि मी त्याच्या गळ्यामध्ये दिलं. हे खूप नाही का असं म्हणजे नाही का खूपच व्यवस्थित वाटते कानामध्ये आणि इझी टू ऐकायला पण इझी जाते. तर खूप छान आहे. किट्टूने घालून बघितलं, बघा आता कसं दिसते. किट्टूला जर दिलं ना तर लगेच तो तोडून पण टाकायचा, म्हणून मी नाही का त्याला जास्त वेळ पण खेळायला देत नाही. सो हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही सगळे कसे आहात? स्वस्त आणि मस्त असणारच. तर इथं किट्टू बघा काय करतो आहे. हा ना याला केस चोळायची लई आदत आहे. असं केसांना तो फिरवत राहतो आणि मी त्याचा व्हिडिओ बनवत होते, तर मला म्हणतो की दाखव म्हणून नाही का. तर इथं किट्टूसाठी नाही का बड्डेला आणलं होतं धनुष्यबाण त्याच्या काकाने. तर तेच तो प्रॅक्टिस करत होता, पण तो इतका छान खेळतो ना, मला तर अजिबात जमतच नव्हतं, पण त्याला व्यवस्थित खेळता येत होतं आणि मग तो खेळत पण होता. मी खूप दिवसानंतर त्याला काढून दिलं वाढदिवसानंतर. तर म्हणलं की खेळणे पण काय खेळत नाही मुलगा, काय नाही म्हणलं, असंच पडून राहतात. तर त्यासाठी मग मी त्याला खेळायला दिला. तर तो खूप छान खेळत आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला पण येत नव्हतं खेळता, पण किट्टूला व्यवस्थित खेळता पण येत होतं, तर किट्टू खेळत पण होता.
1 बजे छुट्टी का 12 बजे काय नाव तुझं तुझं नाव सांग काय बॉटल वाटर बॉटल ऊपर है ऊपर हो गए ब्लू कलर की ब्लू कलर हाँ बॉटल घ्यायची ना पिलू तुझी बॉटल तू घ्यायची ना तुझी बॉटल तू नाही घ्यायची का असं नसते ना पिलू तुला घ्यायची ना तुझी बॉटल आहे ना तुझं लक्ष असायला पाहिजे ना आता रोज बॉटलच हरवशील का असंच हरवशील कामावर पप्पा कामावर गेले पप्पा कामावर गेले कसं करतो रे कसं करतो रे Giving. Bye. Bye कर. Bye. आता तुझी बॉटल तूच घ्यायची पिल्लू लक्ष ठेवायची तुझी बॉटल बाय कर त्याला बाय Came
असं खाली बघू दे ना मला काय काढत आहे बघू. मी आईच करत आहे. मला बघू तर दे काय काढतोय. एच करत आहे ना. बट काय काढलंय मला दाखव ना पिल्लू. एच करत आहे ना मग. दाखव. इथे ठेव बघू. वाव तू काढलंय किट्टू. हॅन काढले हॅन. ओ गॉड इतकं सुंदर. आता परत मला काढून दाखवशील का. हॅन हा नाही. प्लीज. मी एलिफंट लावते. नाही हेन काढून दाखव मला परत प्लीज. खाली खाली ठेव ना असं खाली. हां काय आहे रे ते. हे हॅन हॅन. नाही मगाशी तू छान काढली होती हे आता नाही चांगली काढली. याच्यासाठी नाही का आम्ही माझ्या आईने छान सायकल घेतली. बघू शकता तुम्ही सायकल बघा कशी नवीन चकचकीत आहे. मी तुम्हाला लाईट ऑन करून दाखवते. हां बघा ही सायकलला आणखीन चालवत पण नाही काहीच नाही आणि तो जुनी स्कूटर मागतोय बघा. आता ही वरती आम्ही ठेवली होती पोटमाळ्यावरती. इथून काढून मला त्यांनी बघा ही स्कूटर मागितली त्यांनी. ही स्कूटर चालवत होतं का तर हे सिरियल बघून याच्यामध्ये जो शिवा आहे ना त्याच्यामुळं. आता 6:30 वाजले बघा. आता कसा हिरो झाला रेडी. ए हिरो बघ की इकडं. वाव छान. तुला ही स्कूटर आवडती पिल्लू. ओके आता मी तुम्हाला एक दुसरी जात दाखवणार आहे. तर मी इमॅजिन पण नाही करणार. हा बघा याच्यामध्ये मी चहा ठेवला. आता हा कप बघा आपोआप कसं सरळतो. अरे आता होऊ नाही लागला. बिस्किट. ठीक आहे नंतर बघू आपण. आता मी चहा आणि चपाती खाते. सकाळची चपाती. मला लई भूक लागली आणि किट्टूचं कसं चालूच राहते नुसतं खायचं खायचं खायचं. बघा इथं वरती बिस्किट आहे त्याच्यामुळं नुसतं खाऊच करत राहतं. मी देणार नाही आहे पण त्याला आताच दिले. मी त्याला बिस्किट आताच दिले त्याच्यामुळं मी त्याला नाही देणार आहे. चला आता भेटूया आपण काही वेळात. असं करायचं.
मामाच्या गावाला गेला होता ना. कोण गेलं होतं? मामा, कुठला मामा? दीदीचे मामा. समी दीदीचा पप्पा? नाही, मामा मामा. तिचा कोणता मामा आहे? तो बसला होता ना मामाच्या माग. मी? नाही, कोण बसलं होतं? सम दीदी. हां. हाँ, पळते जरा. तुझ्या मामाचं नाव काय? विदिशा. मामाचं विदिशा. विदिशा तर स्माइली दीदीचं नाव आहे. स्मरण. स्मरण तर किट्टूचं नाव आहे. प्रज्ञा तर मम्माचं नाव आहे. स्मरण तर किट्टूचं नाव आहे. मंगेश तर पप्पाचं नाव आहे. पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. अरे बाबा, मी याच्यावर बसते नाही. खेलते बैठा था नहीं आप ऊपर जाओ आ जा बेटा, आओ. नहीं आना है. आओ ना मम्मा. रडला का हा? नहीं, बिल्कुल नहीं रोया. नहीं ना? नहीं, बहुत शांत बच्चा. बॉटल कुठे ठेवली? आहे बैग के अंदर. बैग मध्ये नाही, बैग मध्ये नाही. ती तिथं किट्टू, ती ब्लू वाली है क्या? हाँ. देंगे वो बॉटल देना. ये टूट गई है मैम. इसका पानी निकल गया है. मैंने उसको पानी पिलाया है पर ये बॉटल टूट गई. कशी तुटली? अरे हाँ? खेल रहा था. चलो. किसने खाया? ऊपर दिया था ना. वो खाया. बाय. कुंडी में 2-3 बच्चे मतलब लाइन वाइज जाते हैं ना. मुझे पता चला कि उसने धक्का दिया लेकिन मैंने देखा नहीं और उसने अपना कुछ छुपा लिया था. तो मुझे समझ में आया कि उसने मम्मी आ रही है. मम्मी काय म्हणता? मम्मी घेऊन जाते ना गाडीवर. कशाला रे? आपण जाऊ ना पायी. आता फ्रीजमध्ये बघूया आपण काय आहे. तर फ्रीजचं खालीच आहे. कोथिंबीर पाहिजे होती मला, तर मी कोथिंबीर घेते. आणि भाजी करायची आहे तर सगळं इथं मला हवं असतं. टमाटर आणि कोथिंबीरशिवाय माझी भाजी होत नाही. आणि इकडं बघू शकता तुम्ही, सर्व काही व्यवस्थित नीटनेटकं असतंच माझं. स्कूलला गेल्यानंतर किट्टू माझं सगळे कामे व्यवस्थित होतात आणि घरी असल्यानंतर तो खूपच मस्त्या करतो. त्यासाठी म्हणून नाही का मुलं हे शाळेमध्ये चांगले दिसतात. तर इथे मी भाजी बनवत आहे. सॉरी, भाजी नाही, उपमा बनवत आहे मी. तर किट्टूच्या पप्पाला जायचं आहे कामावरती, तर मी इथे उपमा बनवते आणि त्यामध्ये कोथिंबीर असायलाच पाहिजे. कोथिंबीरशिवाय उपमाला चव नाही आहे. आणि इकडं इथे मी वड्याची भाजी बनवलेली आहे. सांडगे म्हणतात याला पुण्याच्या भाषेमध्ये. तर आणि जे पुण्यामध्ये राहतात त्यांना माहीतच असेल.
तर इथे मी पाणी भरूनच ठेवते, तुम्हाला माहीतच आहे, बॉटलमध्ये. आणि इकडं मी हे शेंगाची भाजी आहे, गवारच्या शेंगा, तर ऑलरेडी होते त्या थोड्याशा. आणि इकडे माझी टी व्ही चालूच असते सिरियल, तर सिरियल बघून मी माझी कामं चालूच ठेवते. आता 11:30 वाजलेली आहे, किटूचे पप्पा आंघोळीला गेले, मग मी तोपर्यंत नाश्ता वगैरे बनवते. आणि नाश्ता बनवून झाल्यानंतर किटूचे पप्पा आंघोळीहून आल्यानंतर त्यांना मी नाश्ता देते. तोपर्यंत माझ्या चपात्या वगैरे भात होऊन जातो 8-10 तासामध्ये. तर इकडं किट्टूचा फोटो आम्ही वरती ठेवलेला आहे आणि टेडी बिअरसुद्धा. खूप वर्षानंतर टेडी बिअरला जागा मिळाली चांगली.